धन्यवाद ईश्वराचा. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. दिसत आहे अजून नाही ना दिसते. जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वराचा. माझ्या देवा तुला धन्यवाद ईश्वर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हो प्रभू तुला धन्यवाद. ईश्वराजा तुला धन्यवाद. धन्यवाद ईश्वर. या तुम्ही लवकर लवकर जोडा आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की पुन्हा एक वार संडे आणि रविवार हा पुन्हा एकदा आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ बसण्याची एक संधी दिलेली आहे. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि माझा आवाज येतो कुठे तर परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रार्थना माझी झालेली आहे आणि पुढं आपण मी माझी सूचना सांगणार आहे. आणि सूचना सांगण्याच्या अगोदर मी हे सांगू इच्छिते की माझं जे फेसबुक पेज आहे तुम्ही लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. हां बघ ना काय होतं बघ असं हे कर व्यवस्थित हे कर ना असं व्यवस्थित आतमध्ये प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद. येतोय का आवाज बघ. जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. थँक्यू लॉर्ड. येतोय का ठीक आहे. हां तर मी सांगत होते की माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. आणि तुम्ही एक काम करू शकता आणि हे काम आहे की हे जे वचन हे जे संदेश आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्र मैत्रिणी आणि तुमचे नातेवाईक यांना तुम्ही काय करू शकता शेअर करू शकता. का कारण की ह्याच्यामध्ये म्हणजे माझं हे नाहीये म्हणजे मला नाव उंचवायचंय किंवा माझं नाव झालं पाहिजे नाही. याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही हे काम करताय जर शेअर करताय आणि कोणाचं तरी कोणचा एखादा शब्द कोणचा एखादं वचन जर एखाद्याच्या जीवनामध्ये गेलं तर त्यांचे जीवन बदलू शकतं प्रियानो. ह्याच्यासाठी तुम्ही काय करा शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही पण बघा आणि शेअर नक्कीच करा कारण की लोकांचं जीवन परिवर्तन होणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर आपण या आजचा विषय आहे इफ्ता. आणि त्या अगोदर मी एक सूचना सांगू इच्छिते. सूचना अशी आहे की आम्ही आहो मसी मंथन बैठक कडून. तर मी एक लीडर आहे मसी मंथन बैठकची आणि आम्ही खरी शिक्षा घेऊन जात आहे. तर खरी शिक्षा काय आहे आणि मसी मंथन बैठक काय आहे. तर मसी मंथन बैठक ही काही संस्था नाहीये. मसी मंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते आणि खरी शिक्षाची मोहीम आम्ही हे चालवत आहोत. तर परमेश्वराला धन्यवाद देते की खरी शिक्षामध्ये त्यांनी आमच्यासारखे जोडले आणि परमेश्वराने जे निवडलेत परमेश्वराला खूप सारा धन्यवाद आहे. तर या आपण पुढे मी तुम्हाला हे सांगत आहे की जुन्या काळातली जी शिक्षा होती म्हणजे मी सांगू इच्छिते येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा, पहिल्या काळाची शिक्षा आणि MMB ची शिक्षा बिलकुल एकसारखी आहे आणि ती आहे खरी शिक्षा. सत्यवचन जसं बायबलमध्ये सांगितलं जसं पवित्र शास्त्रामध्ये आहे जसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मसी मंथन बैठक करत आहे. तर तुम्ही आज आणखीन जर तुमची इच्छा आहे जर तुम्हाला वाटतंय की नाही का मसी मंथन बैठकला जोडावं किंवा मसी मंथन बैठक मध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जोडावं किंवा मसी मंथन बैठकला तुम्ही यावं किंवा काम करावं तर त्यासाठी मी तुम्हाला नंबर सांगू इच्छिते. मसी मंथन बैठकला जोडण्यासाठी नंबर आहे 9982335377. हा ऑफिसचा नंबर आहे MMB चा ऑफिस आहे त्यांचा नंबर आहे हा. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते 9982335377. तर हा ऑफिसचा नंबर आहे. तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. त्या ठिकाणी सिस्टर सुमन वैद म्हणून आहेत त्या तुम्हाला जर तुमची इच्छा आहे मसी मंथनला जोडण्याची तर नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी जोडू शकतात. आणखीन एक नंबर आहे हा आहे आमचा
पास्टर डॅनियल राजचा, आणि त्यांचा पण नंबर मी सांगू इच्छिते. नंबर आहे 8104957857. पुन्हा एकदा मी सांगते 8104957857. आणखीन एक नंबर आहे, तर हा नंबर सिस्टर नीता सोलोमनचा आहे, तो एक नंबर आहे. आणि हा नंबर ह्याच्यासाठी आहे की तुमचं काय जर समजा तुम्हाला जोडण्याचं काम, किंवा तुम्हाला जर समजा नाही का, बाहेर जाऊन दे तिला, तर तिला तुम्ही काय करू शकता, त्यांना तुम्ही फोन करू शकता, किंवा तुम्हाला जर काही देणगी द्यायची, म्हणजे परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या वाढीसाठी. आणि एक सांगू इच्छिते की आम्ही दशमांशला मानत नाही. दशमांश द्या तर तुम्हाला आशीर्वाद येईल, पैसे दिले तर तुम्हाला आशीर्वाद येईल, नाहीतर श्राप येईल, असं आम्ही शिकवित नाही. तर मसीह मंथन बैठक हे काम करते. म्हणजे मसीह मंथन बैठक मध्ये इतकं सारं काम होते, लोक सेवक तयार होत आहेत, लोक जीवन आपलं परिवर्तित करत आहेत, लोकांचं जीवन बदलत आहे. प्रियांनो, त्यासाठी जर तुमची इच्छा आहे, जर परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देतोय काहीतरी देण्यासाठी, तर नक्कीच तुम्ही देणगी देऊ शकता. आणि त्यासाठी मी नंबर सांगू इच्छिते 9828996041. हा सिस्टर नीता सोलोमनचा आहे, आणि तुम्ही त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. आणि दुसरं करंती 9:7च्या वचनानुसार तुम्ही काय करू शकता, जसं नाही का त्याच्यामध्ये सांगितलं या वचनामध्ये की संतोषाने देणारा देवाला आवडतो, तर तुम्ही हे करू शकता. आणि असं करून तुम्ही परमेश्वराच्या राज्याची वाढीसाठी तुम्ही पुढे येऊ शकता, आणि तुमचा हात पुढं करू शकता. प्रियांनो, ठीक आहे. तर आता हे होतं माझं एक सूचना. आणखीन एक सूचना आहे, ती अशी आहे की MMB यूथ मीटिंग झूमवर असते. MMB यूथ मीटिंग झूमवर असते. तर तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यासाठी ग्रुपचं नाव कसं आहे, झूमवर असते तयारी पुढच्या पिढीची. काय आहे, तयारी पुढच्या पिढीची. का, कारण की प्रियांनो, आज लोक एकदम चुकीच्या शिक्षणामध्ये, गडबडीमध्ये असे फसलेली लोक आहेत. तर ही पिढी जर अशी आहे गडबडीमध्ये, तर येणारी पिढी कशी राहणार आहे. म्हणून तयारी पुढच्या पिढीची. आणि असं ते करून यूथ ग्रुप, यूथ मीटिंग तर झूमवर असते 15 दिवसाच्या नंतर शुक्रवारी. तर त्यामध्ये फक्त यूथ लेकरं जोडल्या जातात. जर तुमचे काही लेकरं आहेत, जे कोणी ऐकते आणि जे कोणी येणाऱ्या दिवसामध्ये माझा हा व्हिडिओ पाहतील, जर तुमची इच्छा आहे, तुमच्या मुलांना, मुलींना, जवान लेकरांना जर तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता यूथ ग्रुपमध्ये. आणि त्यांची मीटिंग असते झूमवर 15 दिवसाच्या नंतर शुक्रवारी. आणि ते चालवतात, आता सध्या चालवतात पास्टर डॅनियल राज, जे आमचे MMB चे डायरेक्टर आहेत, ते चालवतात. पण त्याच्यानंतर सिस्टर पॉलोमी घोष हे चालवणार आहेत. ते आहे यूथ मीटिंग, यूथ झूमवर होणार आहे. तर सिस्टर पॉलोमी घोष यांचा नंबर मी सांगू इच्छिते. त्यांचा नंबर आहे 919073837362. मी पुन्हा सांगू इच्छिते 919073837362. हा नंबर त्यांचा आहे. आणि ते यूथ, जर तुम्हाला तुमची इच्छा आहे काहीतरी शिकण्याची, की परमेश्वरासाठी काहीतरी काम करायचंय, तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. आणि तुम्ही यूथ मीटिंग, यूथ ग्रुपमध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. तर असं करून ही आपली सगळी MMB ची सूचना आहे. आणि आणखीन एक आहे की लवकरच सुरू होत आहे मुंबईमध्ये, लवकरच सुरू होत आहे की मुंबईमध्ये बायबल कॉलेज. तर शॉर्ट टर्म बायबल कॉलेज आहे, आणि ते 7 दिवसाचं बायबल कॉलेज आहे. 7 दिवस आणि 12 लोकांचं, म्हणजे 7 दिवसामध्ये 12 लोक शिकवणार. 7 दिवस 12 लोक, म्हणजे जे 12 लोक राहणार आहेत त्या ठिकाणी 2 BHK चा एक फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये त्या 12 लोकांना ठेवण्यात येईल. आणि त्या ठिकाणी पास्टर डॅनियल राज आम्हाला ते काय करणार आहेत, शिकवणार आहेत 7 दिवसाचं. आणि ते 7 दिवसाचं प्रियांनो असं आहे की त्याच्यासाठी प्रत्येकांना 5,000 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. कारण की 4 टायमाचं आपल्याला भोजन राहणार आहे.
म्हणजे चाय, बिस्किट, नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, हे सगळं काही 4 टायमाचं असणार आहे. आणि तुमचं राहण्याचं ठिकाण पण चांगलं आहे, त्या ठिकाणी सुविधा चांगल्या आहेत. म्हणून त्या फक्त तुमचेच जे तुमचं होतंय, म्हणजे तुमचं राहण्याचं, खाण्यापिण्याचं आणि शिकवण्याचं, तर फक्त ते 5,000 रुपये आहे पर माणसांचे. तर तुमची जर इच्छा आहे, परमेश्वराचं जर इच्छा म्हणजे काम करण्याची किंवा शिकण्याची इच्छा आहे, तर तुम्ही नक्कीच येऊ शकता, जोडू शकता. ठीक आहे. तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो हे सगळं ऐकण्यासाठी. आणि या आपण आता आपल्या टॉपिककडे येऊया, आपल्या विषयाकडे येऊया. आणि आजचा विषय आहे इफ्ता. इफ्ता आणि त्याच्या मुलीचं खरं समर्पण. प्रेज लॉर्ड. इफ्ता आणि त्याच्या मुलीचं खरं समर्पण. तर इफ्ता काय आहे आणि त्याची मुलगी, तिचं समर्पण, खरं समर्पण ते कसं आहे, तर आज आपण ते पाहणार आहोत. प्रेज लॉर्ड. तर आपण पहिल्यांदा तुम्हाला एक सांगू इच्छिते. इफ्ता हा एक मनुष्य होता. इफ्ता, त्याचं थोडंसं आपण बॅकग्राऊंड बघूया. तर इफ्ता हा काय होता, एक वेश्यापासून जन्मलेला मुलगा होता. इफ्ता हा वेशापासून जन्मलेला मुलगा होता. आणि तो इफ्ता पण तो शूरवीर होता. काय होता इफ्ता, आपण पुढे वाचणार आहोत, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते. तो काय होता, शूरवीर होता. प्रेज लॉर्ड. तर आपण वाचूया न्यायाधीश. माझं पंडित रमाबाईचं बायबल आहे आणि दुसरं जे बायबल मध्ये आहे ते शास्ते असं असतंय. पण माझं पंडित रमाबाईचं बायबल आहे, तर त्याच्यामध्ये न्यायाधीश म्हणून आहे ना. आणि हिंदीमध्ये न्यायोची पुस्तक ते तसं असतं. पण माझ्या बायबलमध्ये न्यायाधीश आहे आणि दुसऱ्या बायबलमध्ये आहे शास्ते. तर शास्तेमध्ये आपण पाहतो की न्यायाधीश याचा 11 अध्याय आणि एक वचन, 1, 2, 3 वचन वाचायची आहेत आपल्याला. तर आपल्यासाठी माझी मुलगी वाचणार आहे. आणि गिलाद इफ्ता बलवान वीर होता. काय होता इफ्ता? बलवान वीर होता. तो एका कसबीनीचा मुलगा होता. आणि गिलादाने इफ्ताला जन्म दिला होता. गिलादच्या बायकोलाही त्याच्यापासून मुलगे झाले. आणि बायकोचे मुलगे वाढले तेव्हा त्यांनी इफ्ताला घालून म्हटले, आमच्या बापाच्या घराण्यात तुला वतन मिळणार नाही, कारण तू परक्या बायकोच्या मुलाचा आहेस. तेव्हा इफ्ता आपल्या भावांकडून पळाला आणि टोप देशात जाऊन राहिला. तेव्हा हलकट माणसे इफ्तापाशी मिळून त्यांच्या बरोबर बाहेरच चालली. बस ठीक आहे. तर तुम्ही ऐकलं प्रियांनो. तर काय आहे इफ्ता, है ना, म्हणजे त्याचं जीवन काय आहे ते आपल्याला पाहायचंय. तर इफ्ता कोण होता? गिलादी होता. इफ्ता हा कोण होता? गिलादी होता. आणि बलवान, बायबल काय सांगत आहे, बलवान वीर होता, है ना. आणि गिलादी इफ्ता बलवान वीर होता. तो एका कसबीनीचा मुलगा होता. मी तुम्हाला सांगितलं ना, एका वेशापासून तो जन्मला होता, एका वेशाचा मुलगा होता. आणि पुढे असं आपण ऐकतोय की मुलगा होता आणि गिलादाने इफ्ताला जन्म दिला होता. गिलादीने इफ्ताला जन्म दिला होता. त्याच्या इफ्ताच्या बायकोलाही त्याच्यापासून मुलगे झाले. म्हणजे इफ्ताच्या गिलादाच्या बायकोलाही मुलगे, म्हणजे त्याच्यापासून मुलगे झाले. म्हणजे त्याची दुसरी बायको, इफ्ताच्या वडिलांची जे कसबीन म्हणजे जी वेश्या होती तिच्यापासून इफ्ता झाला. आणि त्याला दुसरी पण बायको होती, म्हणजे त्याला 2 बायका होत्या. त्या दुसऱ्या बायकोकडून पण त्याला मुलं आणि मुलगी झाली. तर आपण पाहतो मुलगे झाले आणि बायकोचे मुलगे वाढले. बायकोचे मुलगे काय झाले? वाढले. तेव्हा त्यांनी, म्हणजे हे मोठे झाल्याच्या नंतर त्याच्या वडिलांची जे दुसऱ्या बायकोचे मुलं मुली होते ते काय झाले? मोठाले झाल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी इफ्ताला म्हटले काय घालवून म्हटले.
इफ्ताला घालवून म्हटले, म्हणजे त्याला काय केलं, घालवून म्हटले, आमच्या बापाच्या घराण्यात तुला वतन मिळणार नाही. म्हणजे ज्यावेळेस नाही का आपल्याला हिस्सा देण्याचा वेळ येतो, किंवा नाही का आपल्या बापाची जे काही जायदाद आहे, आपल्या वडिलांची जे काही आपली जमीन आहे किंवा काय आहे है ना, त्याच्यामध्ये जर हिस्सा घ्यायचा आहे, तर त्यांनी काय सांगितलं की तू आमच्या बापाचा काय नाहीये, माझ्या बापाच्या घराण्यातला तुला वतन मिळणार नाही, म्हणजे तुला काही आमच्या बापाच्या ह्याच्यातून मिळणार नाही, हिश्शातून मिळणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्याचे भाऊ म्हणजे दुसऱ्या बायकोचे जे मुलं मुली होते, इफ्ताचे जे दुसरे भाऊ, तर त्यांनी सांगितलं वतन मिळणार नाही, कारण तू परक्या बायकोचा मुलगा आहेस. कारण तू परक्या बायकोचा मुलगा आहेस, म्हणजे तू माझ्या आईचा नाही, किंवा माझ्या आईपासून तू जन्मलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो तिसरं वचन काय सांगते, तेव्हा इफ्ता आपल्या भावापुढून काय झाला, पळाला. इफ्ता आपल्या भावापुढून काय झाला, पळाला, आणि तो टोप देशात जाऊन राहिला. तेव्हा हलकट, प्रियांनो, हलकट हा शब्द बायबलमध्ये आलेला आहे. हलकट म्हणजे आणि हिंदी मधून त्याचं हे वचन असं आहे की लुच्चे, है ना. लुच्चे म्हणजे ते असे वाईट लोक, है ना. हलकट, माझ्या पंडिता रमाबाई मध्ये सांगत आहे की हलकट लोक काय झाले त्याला मिळाले, म्हणजे त्याचे मित्र कसे झाले, लुच्चे लोक, म्हणजे एकदम वाईट लोक, एकदम म्हणजे काहीतरी व्यसनबाजी असतील, काहीतरी गुंडे वगैरे असतील, असे लोकांचे संगती त्याला काय झालं, ते लोक त्याला मिळाले, है ना. हलकट माणसे इफ्ताशी मिळून त्याच्या बरोबर बाहेर चालली. मग 4 वचन आपण वाचतोय, मग काही दिवसांनी असे झाले की अमोन्याचे संतान इस्रायलाशी काय झाले, लढले. प्रियांनो, आपण या ठिकाणी थोडस थांबूया आणि पाहूया की इफ्ताला काय केलं होतं, त्याच्या घराण्यामधून त्याच्या स्वतःच्या लोकांनी, त्याच्या स्वतःच्या भावांनी, म्हणजे दुसऱ्या आईच्या, है ना, लेकरांनी काय केलं, त्याला हकलून दिलं होतं. त्या ठिकाणी काय केलं होतं, त्याला घराच्या बाहेर काढलं, हकलून दिलं, आणि काय सांगितलं की माझ्या बापाच्या वाट्यामध्ये किंवा माझ्या बापाच्या हिश्श्यामध्ये तुला वतन मिळणार नाही. प्रेज लॉर्ड. तुला वतन मिळणार नाही. प्रियांनो, जरी पण इफ्ता बाहेर गेला, आणि बायबल असं सांगतं हलकट लोक त्याला मिळाली, हलकट लोकांसंगती तो चालला. हलकट म्हणजे जर बायबल हलकट म्हणत आहे तर विचार करा ते लोक कसे असतील, म्हणजे त्यांचे वागणूक एकदम वाईट असणारे, काहीतरी त्यांना म्हणजे देवाला न आवडणारे असणारे. पण इफ्ता तसा नव्हता. बायबल असं सांगतो तो शूरवीर होता, आणि एवढ्या हलकट लोकांसंगती जरी तो चालत होता तरी त्याचं जीवन तो चांगलं जगला, तरी त्याचं जीवन तो परमेश्वराला भिवून वागला, आणि परमेश्वराला भिवून वागल्यामुळं आपण वाचूया पुढं काय झालेलं आहे. तर आपण पाहतो की चार वचन काय सांगत आहे, मग काही दिवसाने, म्हणजे ज्यावेळेस इफ्ता निघून गेला टोप देशामध्ये, त्याच्यानंतर काही दिवसाने बायबल असं सांगतं, काही दिवसाने असे झाले की अमोन्याचे संतान इस्रायलाशी काय केले, लढले. आणि इफ्ता कोण होता, शूरवीर होता. बायबल असं सांगतं इफ्ता काय होता, शूरवीर होता, आणि शूरवीर असूनही तो परमेश्वराला भिवून वागत होता, तो परमेश्वरासंगती चांगला होता, तो परमेश्वरासंगती प्रामाणिक जीवन जगणारा होता, म्हणजे परमेश्वराला आवडणारा होता. प्रियांनो, आपण पुढे वाचूया. 5 वचन काय सांगत आहे, आणि असे झाले की अमोन्याचे संतान इस्रायलाशी लढत असताना गिलादाचे वडील इफ्ताला टोप देशातून आणायला गेले. टोप देशातून आणायला गेले. कोण गेले, ज्यावेळेस अमोनाचे संतान इस्रायलाशी भांडायला लागले, झगडे करायला लागले, लढायला लागले, त्यावेळेस, कारण की इफ्ता कोण होता, शूरवीर होता. शूरवीर होता, आणि तो लढू शकत होता, आणि ह्या लोकांना माहिती झालं, म्हणजे माहित होतं की आम्ही अमोन्याच्या लोकांसंगती लढू शकत नाही, तर कोण लढू शकतो, तो इफ्ता आहे. प्रियांनो, इफ्ता असा होता की तो शूरवीर होता, आणि तो म्हणजे लढाईसाठी तो शूरवीर तयार असा होता, योद्धा होता.
प्रेज लॉर्ड. तो लढू शकत होता. आणि इस्रायलांनी काय केलं, गिलादी लोक, आपण वाचूया काय म्हटले ते. गिलादीचे वडील इफ्ताला टोब देशातून आणायला गेले है ना, आणि ते इफ्ताला म्हणाले ये तू आमचा नायक हो. काय कर, तू आमचा नायक हो. म्हणजे इफ्ताला काय केलं होतं, त्यांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं. इफ्ताला काय म्हटलं, तू माझ्या बापाच्या म्हणजे माझ्या बापाचं वतन तुला मिळणार नाही, म्हणजे घरामध्ये तुला वाटा नाही. ज्या वेळेस इफ्ता म्हणजे नाही का, तू कसबिनीचा म्हणजे तू वेश्याचा मुलगा आहे, तू दुसरा आहेस, तू आमचा नाहीयेस आणि आमच्यामध्ये तुला वतन नाही, असं करून काय केलं होतं, इफ्ताला हकलून दिलं होतं प्रियांनो. पण ज्यावेळेस त्यांच्यावर बारी आली म्हणजे लढण्याची, आणि त्यांना माहितीये की आम्ही लढू शकत नाही, तर आमच्या बाजूने कोण लढणारा आहे, तो आहे इफ्ता. कोण आहे, इफ्ता. आणि काय सांगत आहेत हे लोक, इफ्ताला म्हणाले ये तू आमचा काय हो, नायक हो. म्हणजे आम्ही अमोन्याच्या संतानाशी काय करू, लढू. अमोन्याच्या संतानाशी काय करू, लढू. म्हणजे पहिल्यांदा काय केलं, इफ्ताला हाकलून दिलं, म्हणजे त्याची गरज भासली नाही. पण आपण वाचूया प्रियानो, मी आताच तुम्हाला सांगून देते की परमेश्वरासंगती जर आम्ही प्रामाणिक राहिलो, परमेश्वरासंगती जर आम्ही इमानदारीने राहिलो, जर परमेश्वरासंगती त्याला आवडणार असं जर राहिलो आम्ही, तर परमेश्वर काय करतो, दुश्मनाला पण आपल्या जवळ त्या आम्हाला काय करतो, भेट घालून देतो. आपण वाचूया ते पुढं. तर काय केलं, अमोन्याच्या संतानाशी काय करू, संतानाशी लढू. म्हणजे जर तू आमच्या संगती होशील, जर इफ्ताला म्हटले त्याचे जे गिलादी लोकांचे वडील काय म्हटले, जर तू आमच्या संगती होशील तर आम्ही त्यांच्या संगती काय करू, लढू. प्रियानो, आपण एक वचन वाचूया, नीतिसूत्रे 16 अध्याय आणि 7 वचन काय सांगत आहे. नीतिसूत्रे 16 अध्याय 7 वचन. 7 वचन लवकर. मनुष्याचे मार्ग हा. परमेश्वराला आवडेल, हा. म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लागेल. काय पुन्हा एकदा वाचा. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडेल, म्हणजे तो त्यांच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लागेल. काय लावतो परमेश्वर. मी तुम्हाला आताच काय सांगितलं, मनुष्याचे मार्ग यहोवाला आवडले, म्हणजे मनुष्याचे मार्ग यहोवाला आवडले म्हणजे तो त्याच्या वैऱ्यांना देखील काय करतो त्याच्याशी समेट करायला लावतो. म्हणजे ते ज्यांनी हकलून दिलं होतं इफ्ताला, ते ज्यांनी इफ्ताला घराच्या बाहेर काढून दिलं होतं प्रियांनो, ते ज्यांनी म्हटलं होतं की आमच्यामध्ये, माझ्या बापाच्या घरामध्ये तुला वाटा नाहीये, असं म्हटलं होतं. आणि आज काय म्हणत आहे, ज्यावेळेस त्यांच्यावर ते अमोन्य लोक लढायला आले, त्या टायमाला काय म्हणत आहे की तू काय हो, आमच्यावर नायक हो, तू ये, पण असा नको येऊ तर आमच्यावर नायक हो, म्हणजे तू आमच्यावर अधिकार चालव. प्रेज लॉर्ड. तू आमच्यावर काय हो, नायक हो, आमच्यावर काय कर, तू अधिकार चालव. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, नायक काय करतो, जो अधिकारी असतो ना, तो अधिकार चालवतो. आणि लोक काय म्हणतात, गिलादी लोक काय म्हणतात, तो आमच्यावर नायक हो. आणि प्रियांनो, असं होतंय. आपण वाचूया आणि पूर्ण करते मी वचन. काय करतो, समेट करायला लावतोय ना. नीतिसूत्रे 16:7 काय सांगत आहे, मनुष्याचे मार्ग यहोवाला आवडले, म्हणजे तो त्याच्या वैऱ्यांना देखील त्याच्याशी समेट करायला लावतो. वैऱ्यांना देखील, प्रेज लॉर्ड, वैऱ्यांना देखील समेट करायला लावतो. म्हणजे आमचा मार्ग, आमचा जीवन मार्ग, आमचा जो मनुष्याचा मार्ग आहे, तो परमेश्वराला आवडणं गरजेचं आहे. प्रियांनो, आमचा जो मार्ग आहे, आम्ही जे जीवन जगत आहोत, आमचं जीवन कसं आहे हे आम्हाला आज बघणं गरजेचं आहे. काय आम्ही आमच्या जीवनामध्ये काय परमेश्वराला आवडणारी काही वस्तू आहे का, काही गोष्टी आहेत का, काय आम्ही कसं वागतोय, काय परमेश्वराला आवडतंय का. म्हणजे वचन काय सांगतो, मनुष्याचे मार्ग यहोवाला आवडले, म्हणजे
मनुष्याचे मार्ग यहोवाला आवडले म्हणजे काय करतो तो त्याच्या वैराला देखील, म्हणजे तो त्याच्या दुश्मनाला देखील काय करतो. ह्या दुश्मनाने काय केलं होतं, घरातलेच लोक, घरचेच लोक काय केलं होतं, त्यांनी हकलून दिलं होतं. काय सांगितलं की माझ्या बापाच्या घरामध्ये तुला वाटा नाही, माझ्या बापाच्या घरामध्ये तुला वाटा नाही, असं म्हणून हाकलून दिलं होतं. पण आज काय बोलत आहेत ते, की तू ये आणि काय हो, आमच्यावर नायक हो. तू ये आणि आमच्यावर काय हो, नायक हो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण आणखीन एक वचन वाचायचे, तेच 11 न्यायाधीश याचा 11 अध्याय आणि 7 वचन. न्यायाधीश 11:7 ते 8. गिलादाच्या वडिलांना म्हणाला, हा काय म्हणाला, वडिलांना म्हणाला, हा तुम्ही माझा द्वेष करून हा माझ्या बापाच्या घरातून मला घालवले, घालवले, नाही. घालवले नाही का. तर आता तुम्ही संकटात असता माझ्याकडे का आला. का आला, थांब परत एकदा. तेच. तेव्हा इफ्ता गिलादाच्या वडिलांना म्हणाला. काय म्हणाला, तेव्हा इफ्ता गिलादाच्या वडिलांना म्हणाला. काय म्हणाला, तुम्ही माझा द्वेष करून मला बापाच्या घरातून मला घालवले नाही काय. घालवले नाही काय. तर आता तुम्ही संकटात असता माझ्याकडे का आला है ना. तेव्हा इफ्ता गिलादाच्या वडिलांना म्हणाला, तुम्ही माझा द्वेष करून माझ्या बापाच्या घरातून मला घालवले की नाही. तर आता तुम्ही संकटात असता माझ्याकडे का आला. आता तुम्ही संकटात असता माझ्याकडे का आला, विचारणार ना. कारण की आपल्याला माहितीये, कारण की आपण सहज मनुष्य आहे ना, शेवटी तो बोलणारच. अरे ज्यावेळेस माझ्यावर टाइम होता तेव्हा तुम्ही काय केलं, मला हकलून दिलं. आता तुमच्यावर टाइम आला तर तुम्ही आले माझ्याकडं. बोलतो ना, सहज बोलू शकतो आपण, कारण की आम्ही मनुष्य. आणि इफ्ता बोलला, इफ्ता म्हटला, आता तुम्ही संकटामध्ये असता कशा आला, है ना. तुम्ही कशा आलात, आता का आला. प्रेज द लॉर्ड. मग गिलादाच्या वडिलांनी इफ्ताला म्हटले, गिलादाच्या वडिलांनी काय म्हटले, इफ्ताला म्हटले, आम्ही आता तुझ्याकडे यासाठी फिरलो आहे की तू काय कर, की तू आम्हावर येऊन अमोन्याच्या संतानाशी लढाई करावी. मग तू गिलादातल्या सर्व रहिवाशांवर आमचा अधिकारी होशील. आमचा अधिकारी होशील. आमचा अधिकारी होशील. म्हणजे ज्यावेळेस इफ्ता त्यांच्या घराण्यात होता त्यावेळेस काय केलं, त्याला हकलून काढलं. प्रियांना, त्याला हकलून काढलं. तेव्हा त्याची किंमत नाही कळाली. तेव्हा तो कसा राहतो, म्हणजे तो गजबिनीचा, म्हणजे त्याची काही व्हॅल्यू नाहीये, म्हणजे त्याला काही इज्जत नाहीये, है ना. असं करून त्याला काय केलं, हकलून टाकलं. माझ्या बापाच्या घरामध्ये तुला वाटा नाही. पण तेच लोक, तेच गिलादी, त्याच्याच घरचे लोक ज्यावेळेस ते संकटात पडले ना, कारण त्यांना माहित होतं की इफ्ता हा काय आहे, शूरवीर आहे. शूरवीर इफ्ता होता. आणि इफ्ताने काय केलं की शूरवीर होता, आणि जसा त्याला हलकट लोक मिळाले, प्रियांनो, आपण त्याचं जीवन पाहू शकतो की बायबल असं सांगतं त्याला हलकट लोक. आपण म्हणतो ना, मराठी म्हण आहे आणि तुम्हाला चांगलं माहित असेल, ढवळ्या पुढं पवळा बांध नाही तर गुण लागायचे. म्हणजे जसं त्याची सवय तशी त्याला लागती, त्यांच्या संगतीला राहणारे. मग हलकट लोक संगती जर होते, त्याच्या हलकट लोकांसंगती जर तो राहिला, प्रियानो, का बरं त्याला ती सवय लागली नाही त्यांच्यासारखी, जे हलकट लोक होते. हलकट लोक म्हणजे वाईट विचाराचे, वाईट जगणं, त्यांचं जीवन वाईट आहे ना. त्याला ते मिळाले, पण त्यांनी त्याचं जीवन हलकट नाही बनवलं. त्यांनी त्याचा मार्ग हलकट लोकांसंगती राहिला, पण त्याचं जीवन त्यांनी परमेश्वराला आवडणारं जीवन जगला. परमेश्वराला आवडणारं जीवन काय केलं त्यांनी, इफ्तानी जगला. आणि म्हणून परमेश्वराला आवडलं. म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगते, नीतिसूत्रेचं काय सांगते, है ना. मनुष्याचा मार्ग परमेश्वराला जर आवडला, है ना, तर काय करतो तो, त्याच्या वैरांना देखील, है ना, त्यांच्याशी समट करायला लावतो. प्रेज लॉर्ड. आपण वचन पुढे चालूया आपण. तर काय करावी, गिलातातल्या
सर्व रहिवाशावर आमचा अधिकारी होशील. तेव्हा इफ्ता गिलादाच्या वडिलांना म्हणाला, जर तुम्ही मला अम्मोन्याच्या संतानाशी लढायला माघारी नेले आणि यहोवाने त्यांना माझ्या स्वाधीन केले तर मी तुमचा अधिकारी होईल काय? म्हणजे इफ्ताने पुन्हा त्यांना विचारलं, काय मी तुमचा अधिकारी होईल का? मग गिलादाचे वडील इफ्ताला म्हणाले, तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही जर केले नाही तर खचित यहोवा आपणामध्ये साक्षी असो. खचित यहोवा आमच्यामध्ये काय असो? साक्षी असो. म्हणजे परमेश्वराला सोडून त्यांनी हे म्हटले नाही. आणि इफ्ता काय करत होता? परमेश्वरासंगती होता. आपण पुढं वचन वाचूया. प्रेज द लॉर्ड. 10 वचन मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. मग गिलादाचे वडील इफ्ताला म्हणाले, तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही जर केले नाही तर खचित यहोवा आपणामध्ये साक्षी असो. है ना? खचित यहोवा आपणामध्ये काय असो? साक्षी असो. मग इफ्ता गिलादाच्या वडिलांबरोबर गेला. मग इफ्ता कोणाबरोबर गेला? गिलादाच्या वडिलांबरोबर गेला. आणि लोकांनी त्याला काय केलं? आपणावर अधिकारी व नायक असे करून घेतले. है ना? करून ठेवले. आणि मिस्पा येथे काय केले आपण पाहूया. इफ्ताने काय केले? मिस्पा येथे इफ्ता आपली सर्व वचने यहोवा पुढे बोलला. आपली सर्व वचने इफ्ताने काय केलं? परमेश्वरा पुढे बोलला. परमेश्वराजवळ ठेवले का मला हे करायचे, परमेश्वरा मला हे व्हायला पाहिजे, मला यांच्या संगती लढायचे, परमेश्वर आमच्या संगती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला विचारत आहे, काय आज आम्ही जर एखादं काम करतोय, काय आम्ही जर एखादं काहीतरी गोष्ट करायची, एखादं काम करायचंय, काय आम्ही परमेश्वराला विचारतो का? काय आम्ही परमेश्वराच्या पुढे ठेवतोय का? काय आम्ही परमेश्वराला म्हणतो का, परमेश्वरा हे बरोबर आहे की नाही, परमेश्वरा याच्यामध्ये तू माझी साथ दे, किंवा परमेश्वरात हे कसं काय आहे, मी करावं की नाही करावं? आम्ही कधी परमेश्वराला विचारतो का? प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी विचारतो का? हा माझा प्रश्न आहे तुमच्याकडं. आम्हाला काय केलं? इफ्तानी काय केलं? मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. आणि लोकांनी त्याला आपणावर अधिकारी व नायक असे करून ठेवले. आणि मिस्पा येथे इफ्ता आपली सर्व वचने यहोवा पुढे बोलला. आपली सर्व वचने यहोवा पुढे बोलला. आपण 12 वचन वाचूया. 12 ते 28 पर्यंत ते वचन म्हणजे तुम्ही वाचू शकता नंतर. 12 ते 28 तुम्हाला नंतर जसं तुम्ही काय शास्ते है ना, माझं बायबल आहे पंडिता रमाबाई, आणि तुमचं जे साधं बायबल आहे त्याच्यामध्ये शास्ते हा पुस्तक आहे, आणि माझ्याकडं न्यायाधीश पुस्तकाचं नाव आहे. तर आपण पाहतो. त्याच्यानंतर आपण पाहूया डायरेक्ट आपण कुठं जाऊया? 21 वचनाकडे जाऊया. तर 12 ते 28 पर्यंत तुम्ही वाचू शकता. मग अम्मोन्याच्या लोकांकडे वकील पाठवले. है ना? काय आहे त्या ठिकाणी? मग अम्मोन्याच्या लोकांकडे वकील पाठवले, पण त्यांनी ऐकले नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे, ते घडी म्हणजे पाठवायचा आणि त्यांना सांगायचा, बाबा तुझं माझं काय भांडण आहे, तुझं आमचं काय आहे, म्हणून काय असं हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 12 ते 28 पर्यंत. तर त्याच्यानंतर आपण पाहतो म्हणजे त्यांनी जे वकील पाठवले त्यांनी त्या लोकांनी काय केलं? ऐकलं नाही. कोणी ऐकलं नाही? तर अम्मोन्याच्या लोकांनी ऐकलं नाही. है ना? अम्मोन्याच्या लोकांकडे वकील पाठवले, पण त्यांनी ऐकले नाही. है ना? पण त्यांनी ऐकले नाही. मग आपण डायरेक्ट 21 वचन काय आहे ते आपण पाहूया. आणि यहोवाचा आत्मा इफ्तावर आला. है ना? आणि यहोवाचा आत्मा इफ्तावर आला. मग तो गिलाद व मनशे यांच्यावर गेला. आणि गिलादातल्या मिस्पावरून गेला. मग तो गिलादातल्या मिस्पाहून अम्मोन्याच्या संतानावर गेला.
प्रेज लॉर्ड. मग तो अमोन्याच्या संतानावर गेला. आपण 30 वचन वाचणार आहोत. 30 वचनामध्ये काय सांगितले आपण ते पाहू. प्रेज लॉर्ड. आणि इफ्ताने यहोवाला नवस केला. प्रेज लॉर्ड. आणि ह्या ठिकाणातून प्रियानो काय म्हणतात ना, तुम्ही आपलं ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाण बसा आणि लक्ष देऊन ऐका की काय आहे. कारण की आपला विषय हा आहे इफ्ता आणि त्याच्या मुलीचं खरं समर्पण. तर हे समर्पण काय आहे आणि ते पहा. आणि नवस, हा इफ्ता जो नवस करत आहे तो नवस काय आहे आणि हा नवस जो त्याचं खरं समर्पण, त्याच्या मुलीचं खरं समर्पण काय आहे हे आपल्याला आज पाहायचंय आणि ते लक्ष देऊन तुम्ही काय करायचंय, ऐकायचंय. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहूया 30 वचनामध्ये असं सांगत आहे, आणि इफ्ताने यहोवाला नवस केला आणि म्हटले, जर तू अमोन्याच्या संतानांना माझ्या हाती देशील तर मी अमोन्याच्या संतानापासून सुखरूप माघारी येईन. तेव्हा जे काही, प्रेज लॉर्ड, तेव्हा जे काही काय, पुन्हा एकदा 31 वचन मी वाचून दाखवते. तर मी अमोन्याच्या संतानापासून सुखरूप माघारा येईन. तेव्हा जे काही मला भेटायला माझ्या घराच्या दाराबाहेर येईल ते यहोवाचे होईल. प्रेज लॉर्ड. ते यहोवाचे होईल. प्रियानो, आपण ह्या ठिकाणी पाहतो की इफ्ताने नवस केला. का? कारण की त्याला माहित होतं, जर ह्या लोकांनी, कोणत्या लोकांनी, त्याच्या घरच्या लोकांनी, गिलादी लोकांनी, त्यांनी काय केलं होतं की काही नाही का, म्हणजे घरातून हाकलून दिलं होतं. आणि आज जर त्या लोकांची इच्छा आहे ह्यांनी आमच्यावर अधिकार करावं, म्हणून काय केलंय, गिलादीच्या त्या वडिलांनी काय केलं, इफ्ताला पुन्हा एकदा घेऊन आले. जर इफ्ताला घेऊन आले तर इफ्ताने काय सांगितलंय की जर मी यांच्यावर अधिकार चालवीन, जर यांच्यामध्ये मी राहीन तर परमेश्वराची सेवा करेन. प्रेज लॉर्ड. तर मी काय करीन, त्यांच्या संगती जर राहीन, त्यांच्यावर जर अधिकार चालवीन तर मी काय करेन, त्यांच्यामध्ये परमेश्वराची सेवा करेन. कारण की इफ्ता हा परमेश्वराला भिवून वागणारा होता. इफ्ताचं जीवन परमेश्वराला आवडणारं असं होतं. आणि इफ्ता हा भिवून आणि त्याचं काय म्हणतात ना, तोच जीवन तो परमेश्वरामध्ये व्यतीत करत होता. प्रेज लॉर्ड. हा, तर आपण पाहतो की काय सांगते, माझ्या घराच्या दाराबाहेर येईल ते यहोवाचे होईल आणि मी ते होमार्पण म्हणून देईन. काय बात आहे ना, काय देईन, होमार्पण म्हणून मी ते करीन. होमार्पण करीन प्रियानो, होमार्पण करीन. आता ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचंय आणि कान देऊन ऐकायचे आणि लक्षात घ्यायचंय की काय होम अर्पण करायचंय. इफ्ताला काय होम अर्पण करायचंय, जे पहिल्यांदा माझ्या भेटीला म्हणजे मी लढाई होऊन, माझं काय म्हणतात ना, त्या लोकांशी लढून, त्या लोकांसंगती माझं लढून होऊन ज्यावेळेस माझं काय होईल, मी सुखरूप ज्यावेळेस मी घराकडे येईल आणि घराच्या दाराबाहेर जे काही मला भेटायला येईल. मग आपण पाहू शकतो का त्या ठिकाणी कोंबडी येईल, काहीतरी समजा एखादं वासरू येईल किंवा काही पण जे काही येईल है ना, जे येईल घराच्या बाहेर मला भेटायला, त्याला मी काय करीन, होमार्पण करीन. डायरेक्ट इफ्ताचा हा नवस होता प्रियानो. काय होता, इफ्ताचा नवस होता. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते का ह्या ठिकाणी ते होमार्पण अर्पण करीन. ते होमार्पण काय करीन, अर्पण करीन. प्रेज द लॉर्ड. ते होमार्पण म्हणून अर्पण करीन. दरवाजा बंद कर बाळा. प्रेज द लॉर्ड. ते काय करीन, काय म्हटलंय या ठिकाणी आपण पाहूया की इफ्ता म्हटला की ते होमार्पण म्हणून अर्पण करीन. प्रेज द लॉर्ड. ते होमार्पण म्हणून मी अर्पण करीन. आणि प्रियानो, मी सांगू इच्छिते ह्या ठिकाणी काय होतंय की आपण पाहतो इफ्ता, आपण जर पाहिलं
तर जसं वडील आहे ना, मुलगी काय आहे घरामध्ये, मुलगी काय आहे घरामध्ये आहे आणि तिचे वडील लढाईला गेलेले आहेत. तर आपण एक डोक्यामध्ये एक विचार करूया किंवा एक पिक्चर बनवूया. काय पिक्चर बनवायचा आहे की माझे वडील लढाईला गेलेले है ना, लढाईला गेलेले, ते पण शत्रूंसंगती लढाई, आणि त्या ठिकाणातून माझे वडील काय होणार आहेत, जिंकून येणार आहे. प्रियानो, हे पिक्चर काय करा, आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये काय करा, हा पिक्चर बनवा आणि काय म्हणा की बघा की नाही का, लढाई करून माझा वडील येते है ना. आणि तिने सगळ्यांना सांगून ठेवलं, काय केलं तिने, सगळ्याला सांगून ठेवलं की माझा बाप, माझे वडील काय करणार आहे, लढाई होऊन ज्या वेळेस जिंकून येणार आहे त्या टायमाला त्याला भेटायला, म्हणजे माझ्या बापाला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला घराच्या बाहेर माझ्याशिवाय कोणीच जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. घराच्या बाहेर माझ्याशिवाय कोणीच जाणार नाही. मुलीचं हे म्हणणं होतं. मुलीचं काय म्हणणं होतं, हे म्हणणं होतं. आणि इफ्तानी काय नवस केला होता प्रियानो, इफ्तानी हा नवस केला होता की मी ज्यावेळेस सुखरूप लढाई करून, अमोन्या संगती लढाई करून ज्यावेळेस मी माझ्या घराला जाईन किंवा घरी जाईन, माझ्या घराच्या दाराबाहेर जे काही पहिलं येईन ते मी परमेश्वराला देईन, म्हणजे डायरेक्ट होम अर्पण करेन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे डायरेक्ट काय करेन, होम अर्पण करेन प्रियांनो, म्हणजे जिवंत जाळायची बात. आणि इथं मुलगी, आता जे नवस इफ्ताने केला हे मुलीला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मुलगी काय म्हटली घरामध्ये की मी पहिल्यांदा माझ्या बापाला भेटायला, म्हणजे तिच्यामध्ये एक आनंद असेल, तिच्यामध्ये एक नाही का खुशी होती की माझा बाप आता काय होणार आहे, लढाई करून जिंकून येणार आहे, म्हणजे ती वेगळी खुशी असती है ना, ती वेगळी खुशी असते की एकदम आनंद असतो. आणि त्या आनंदाच्या पोटी तिने काय केलं, त्या मुलीने काय केलं, झांजरी आपण पाहू या ठिकाणी कसं, म्हणजे आपण पुढे वाचणार आहोत त्या ठिकाणी, म्हणजे त्या मुलीने काय केलं, एकदम झांज वाजवत नाचत आपल्या बापाला काय करायचे, तिला स्वागत करायचे घराकडे येण्यासाठी. आणि बापाने काय केलं, इफ्तानी काय केलंय, नमस केलाय की जे मला पहिल्यांदा भेटायला येईल त्याला मी होमार्पण म्हणून अर्पण करेन. प्रेज लॉर्ड. त्याला मी होमार्पण म्हणून मी अर्पण करेन. प्रेज लॉर्ड. आपण ह्या ठिकाणी पाहतो की इफ्ता मुलीचं काय करतो, खरं समर्पण, इफ्ताचं आणि त्याच्या मुलीचं खरं समर्पण, आपला विषय हा आहे आज. प्रेज लॉर्ड. तर आपण वाचूया 32 वचन काय सांगत आहे. 32. मग इफ्ता अमोन्याच्या संतानांशी लढायला त्याच्याकडे गेला. तेव्हा यहोवा अर्पण करीन. मग लढायला गेला तेव्हा यहोवा अर्पण करीन. एक मिनिट. मग इफ्ता अमोनाच्या संतानाशी लढायला त्यांच्याकडे गेला तेव्हा यहोवाने त्यांना त्याच्या हाती दिले. तेव्हा यहोवाने त्यांना, कोणाला, अमोन्याच्या लोकांना काय केले, इफ्ताच्या हाती दिले, इफ्ताच्या हाती देऊन टाकले. म्हणजे त्याला काय केले, लढण्यासाठी, म्हणजे त्याला शूरवीर होता. इफ्ता काय होता, शूरवीर होता, लढाई करण्यासाठी अव्वल दर्जाचा होता. म्हणून परमेश्वराने काय केले, आणि विशेष म्हणजे परमेश्वर त्याच्या संगती होता, कारण की त्याने काय केलं होतं, पहिल्यांदा परमेश्वरासमोर ठेवलं. लढायला जायचंय त्याच्या अगोदर इफ्ताने काय केलं, परमेश्वरासंगती काय केलं, त्याला बोलला, ते वचन बोलला आणि काय सांगितलं की मला काय करायचंय, जर तू मला ह्या लोकांना माझ्या हाती जर देशील, तर त्याने काय केला, नवस केला, माझ्या हाती देशील तर माझ्या घराच्या बाहेर मला भेटायला, माझ्या भेटीला जो पहिल्यांदा दाराबाहेर येईन, घराच्या दाराबाहेर, तो मी तुला काय करेन, अर्पण करेन. होम अर्पण करून काय करेन मी तुला, त्याचं होम अर्पण करून अर्पण करीन है ना, होम अर्पण म्हणून अर्पण करीन. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की 33 वचन काय सांगते, 32 काय आहे. मग इफ्ता अमोन्याच्या संतानाशी लढायला त्यांच्याकडे गेला तेव्हा यहोवाने त्यांना त्याच्या हाती दिले.
त्याच्या हाती दिले. कोणाच्या हाती दिले? इफ्ताच्या हाती दिले. प्रेज द लॉर्ड. आणि अरोयेरा पासून मिन्निथास पोहोचतोस तिथवर पोचतोस म्हणजे हे गावाचे नाव आहे. तिथवर त्याने त्यांना मारले आणि त्यांची 20 नगरे घेतली. त्यांची काय केली? 20 नगरे घेतली. आणि आबेल करामीम येथपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली. त्यांची फार मोठी काय केली? कत्तल केली. असे अमोन्याचे संतान इस्रायलाच्या संतानाच्या पुढे पराजित झाले. काय झाले? पराजित झाले म्हणजे हारले, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचे पराजित झाले ते. आणि काय केलं? इफ्ता विजय झाला, इफ्ता जिंकला, इफ्ताने ती लढाई जिंकली. प्रेज द लॉर्ड. इफ्ताने ती लढाई काय केली? तिथपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली. असे अमोन्याचे संतान इस्रायलाच्या संतानाच्या पुढे पराजित झाले. मग इफ्ता मिस्पात आपल्या घरास आला. प्रेज लॉर्ड. मग इफ्ता मिस्पात आपल्या घरास आला. तेव्हा पहा काय पाहतोय? तेव्हा पहा त्याची मुलगी त्याला भेटायला खंजिऱ्या घेऊन नृत्य करीत बाहेर आली. खंजिऱ्या घेऊन नृत्य करीत बाहेर आली म्हणजे खंजिऱ्या घेऊन नाचत नाचत आपल्या बापाचं स्वागत करण्यासाठी. कारण की तिने सांगून ठेवलं होतं, कोणीच माझ्या बापाच्या स्वागताला जाणार नाही, कोणीच त्याच्या पुढे जाणार नाही, फक्त मी जाणार. आणि माझ्या पप्पाचं, माझ्या बापाचं, माझ्या पित्याचं, माझ्या बापाचं स्वागत मीच करणार, अशी त्याची मुलगी म्हणाली. आणि बायबल असं सांगतं की त्याला एकुलती एक मुलगी होती, त्याला तेवढीच होती. त्याच्यानंतर त्याला ना मुलं होते, ना तिला भाऊ होते, ना बहीण होती. एकुलती एक मुलगी होती प्रियानो, एकुलती एक मुलगी होती. प्रेज लॉर्ड. काय सांगते मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. वचन 34 वाचत आहोत आपण. मग इफ्ता मिस्पात आपल्या घरास आला. तेव्हा पहा त्याची मुलगी त्याला भेटायला खंजिऱ्या घेऊन नृत्य करीत बाहेर आली. ती तर त्याची एकुलती मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला मुलगा किंवा मुलगी नव्हती. प्रेज लॉर्ड. तिच्याशिवाय त्याला मुलगा किंवा मुलगी नव्हती. एकुलती एक मुलगी होती इफ्ताची. प्रेज लॉर्ड. आपण 35 वचन वाचत आहोत. आणि असे झाले की त्याने तिला पाहताच काय केले? इफ्ताने. प्रियानो, काय होतंय आमच्या अंतःकरणामध्ये? काय होतंय? जर आज आमचं अंतःकरण पाहिलं ना, तर आम्ही कसं परमेश्वरासंगती आम्ही कसं जीवन जगतोय. पहा, एक बाप इतका आनंदाने, नाही का, त्यांनी कसं म्हणजे त्याचं तो जिंकला. परमेश्वराकडे त्यांनी मागितलं की हे अमोन्याचे लोक तू जर माझ्या हाती देशील, माझ्या घराच्या बाहेर जे पहिल्यांदा येईन ते मी तुला होम अर्पण म्हणून देईन, अर्पण करीन. प्रियानो, बापाने हे नवस केलंय आणि मुलीला माहिती नाहीये. आणि मुलगी काय करत आहे? माझ्या बापाला भेटायला कोणीच जाणार नाही घराच्या बाहेर, म्हणजे कोणतं जित्राप जाणार नाही, कोंबडी जाणार नाही, किंवा कोणी त्याला भेटायला म्हणजे काय आमचं जित्राप, जे करडू म्हणा, वासरू म्हणा, हे कोणालाच जाऊन द्यायचं नाही. सगळे आतमध्ये, फक्त मी एकटी जाणार. आणि तसंच झालं. आणि ज्या वेळेस इफ्ताने त्याच्या मुलीला घराच्या बाहेर फक्त तीच एकटी खंजिऱ्या वाजवीत, नृत्य करीत, नाचत, बागडत, म्हणजे तिच्या मनामध्ये तो आनंद होता, इकडं बापाच्या मनामध्ये तो आनंद होता की मी जिंकून आलोय. प्रेज लॉर्ड. बापाच्या मनामध्ये तो आनंद होता की मला परमेश्वराने काय केलंय? विजय केलंय. आणि इकडं मुलीच्या मनामध्ये काय होतं की माझ्या बापाला फक्त मीच भेटायला जाईन, माझ्याशिवाय कोणी जायचं नाही. कारण की का? माझा बाप काय केलेला आहे? जिंकून आलेला आहे, लढाई जिंकून आलेला आहे. प्रेज लॉर्ड. लढाई जिंकून आलेला आहे बाप माझा. तर मग कोण जाणार? तुम्ही कोणीच जायचं नाही. नौकर चावकर कोणीच नाही. नौकरांना पण सांगितलं की तुम्ही जाऊ नका,
कोणीच जायचं नाही, फक्त मी जाणार माझ्या बापाला भेटायला. आणि तसंच केलं. आणि इफ्ताने काय केलं आपण वाचूया वचन, वचन परत वाचू. आणि असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडली. काय केली त्याने? त्याने तिला पाहताच आपले वस्त्रे फाडून म्हटले, आहा हा माझ्या मुली, तू मला काय केले? तू मला अगदी पाडून टाकले आहे. तू मला अगदी पाडून टाकले आहे. कारण की त्याने नवस केला होता प्रियांनो. त्याने नवस केला की मी परमेश्वराला काय म्हटलंय, मी पित्याला काय म्हटलो, मी यहोवाला काय म्हटलोय, काय म्हटलं, माझ्या घराच्या बाहेर जे माझ्या बेटेला येईल ते मी तुला होम अर्पण म्हणून अर्पीन. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस तो मुलीला पाहतो, एकुलती एक मुलगी, त्या मुलीला पाहतो, ज्यावेळेस तो मुलीला पाहतो आणि ती नाचत येते, खंजिऱ्या वाजवत येते, आणि त्यांनी काय केलं त्या टायमाला? आपल्या अंगावरचे वस्त्र फाडले, आपल्या अंगावरचे वस्त्र फाडले आणि काय म्हणाला? आहा माझ्या मुली, तू मला अगदी पाडून टाकले आहे आणि मला तू दुःख देणाऱ्यांपैकी एक तू आहेस. मला दुःख देणाऱ्यांपैकी एक तू आहेस. प्रियांनो, ह्या ठिकाणी आपण पाहतो की मुलगी काय विचार करत असन, मुलगी आपल्या मनामध्ये काय म्हणत असन? माझा बाप जो विजय होऊन आला, माझा बाप जी लढाई जिंकून आला, त्याच्या भेटीला मी एवढं नाचत आले, खंजिऱ्या वाजवत आले, म्हणजे डफ वाजत जे काही, म्हणजे तिच्या ह्याने काय ती करत, म्हणजे आनंद करीत आली असन, नाही का? आणि माझ्या बापाने मला बघून असं का म्हटलं असन? तिच्या मनामध्ये हे असं, म्हणजे बापाने जर असं बोललं तर ती नक्कीच थांबली असन आणि तिला नक्कीच काहीतरी दुःख वाटलं असन की मी नाचत आले आणि माझा बाप काय म्हणत आहे, तुम्हाला दुःख देणाऱ्यांपैकी एक झालीस, है ना? त्यांनी मुलीला बघून काय केलं? वस्त्र फाडले, त्याच्या अंगावरचे कपडे फाडले. प्रियांनो, त्याच्या अंगावरचे त्यांनी कपडे फाडले आणि काय म्हणाला मुलीला? आहा तू मला काय केलंस? दुःख देणाऱ्यांपैकी एक झालीस. प्रेज लॉर्ड. दुःख देणाऱ्यांपैकी एक आहेस, कारण मी आपले तोंड, काय म्हणत येफ्ता? मी आपले तोंड यहोवाकडे उघडले आहे. मी आपले तोंड काय केले? यहोवाकडे उघडले. म्हणजे मी माझ्या परमेश्वराला शब्द दिलाय, मी माझ्या परमेश्वराला शब्द दिला. प्रियांनो, एक जुन्या करारामध्ये किंवा जुन्या काळामध्ये एक असं होतं की जर समजा मी हे नाही देऊ शकलो तर दुसरं काहीतरी, म्हणजे वास्त्र किंवा असं काहीतरी एक तिच्या बदले असं होतं. पहिल्यांदा असं होतं, जर समजा आता हे माझ्या याच्या बाहेर आहे, म्हणजे माझ्या ताकदीच्या बाहेर आहे, मी हे नाही देऊ शकत, तर त्याच्यामुळं आपण काही असं होतं की वासरू किंवा त्याच्या बदले दुसरं काहीतरी होमार्पण करू शकत होते. त्या टायमाला असं होतं प्रियांनो. पण इफ्ता काय म्हणते ह्या ठिकाणी? इफ्ता म्हणते कारण मी आपले तोंड यहोवाकडे उघडले आहे आणि मला मागे फिरता येणार नाही. आणि मला मागे फिरता येणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि मला मागे फिरता येणार नाही, म्हणजे जे परमेश्वराला मी शब्द दिलाय, जे परमेश्वराला मी बोललोय, ते मला माघार घेता येणार नाही. प्रेज लॉर्ड. ते मला माघार मागे फिरता येत नाही. 36 वचन काय सांगते? तेव्हा ती त्याला काय म्हणाली? माझ्या बापा, तू आपले तोंड यहोवाकडे उघडले आहे, तर तुझ्या तोंडातून निघाले त्याप्रमाणे तू माझे कर. त्याप्रमाणे तू माझे कर. एखादी मुलगी जर असती, आजचे जे मुली आहेत, आज आपण जे म्हणतो आजचे जे जनरेशन, जर आज आपण पाहिलं, एखादी मुलगी म्हणन बापाने विजय होऊन आला, मी नाचत आले, तू काय बोलला होता? मला माहित होतं का मला फोन करायचा होता? तू काय नवस केला? मग मी नसते आले. एखाद्या नोकराला पाठवलं असतं, एखाद्या कोंबड्याला किंवा बकऱ्याला किंवा वासराला पाठवलं असतं, नाही का, घराच्या बाहेर. आजची मुलगी हे म्हणली असती आणि म्हटली असती, तुला कोणी सांगितलं होतं का हे असं नवस करायचा, है ना? आजची मुलगी काय म्हटली असती? मी कशाला देऊ? मी का बरं? मी नाही. तू नवस केलास ना, तू तुझं बघून घे. आजचे लेकरं हे म्हटले असते प्रियांनो.
आजची मुली मुलग हे म्हटले असते. आणि काय म्हणत आहे इफ्ता, म्हणत आहे मी यहोवाकडे तोंड उघडलं, मी परमेश्वराकडे तोंड उघडलं, मी याहवेकडे तोंड उघडले. याहवेला एक शब्द दिलाय आणि तो मी माग घेता येत नाही, है ना, माग घेता येत नाही असा इफ्ता म्हणाला. आणि मुलगी काय म्हणत आहे आपण वाचूया. मुलगी काय म्हणत आहे, हा वाच 36. तेव्हा ती त्याला म्हणाली, माझ्या हा. बापा, तू आपले तोंड यहोवाकडे उघडले आहे, तर तुझ्या तोंडातून निघालेले त्याप्रमाणे तू माझे कर. त्याप्रमाणे तू माझे कर. तेव्हा ती त्याला म्हणाली, कोण म्हणाली, मुलगी पित्याला म्हणाली, बापाला म्हणाली, तू जसं बोललास ना तसं तू माझं कर. काय आजच्या मुली तसं करतील का हो? माझा प्रश्न आहे तुम्हाला, जे तुम्ही ऐकता आणि जे पुढे यांच्या पुढे जे कोणी म्हणजे हा व्हिडिओ पाहिन, काय तुम्ही असं होईल का? आज आम्ही असं करू शकतो का? परमेश्वराला समर्पण, आणि ते पण खरं समर्पण. प्रेज द लॉर्ड. जे इफ्तानी बोलला आणि ते मुलीनी काय म्हणते, जे तू यहोवाला बोललास ते तू माझं कर. आज असं होईल का हो प्रियांनो? विचार करा, काय खरं समर्पण आहे, काय किती परमेश्वरावर काय प्रेम आहे. म्हणजे असं प्रेम कोण करू शकतो? एक मिनिट. काय सांगते मुलगी, काय म्हणते, तेव्हा ती त्याला म्हणाली, माझ्या बापा, तेव्हा ती त्याला म्हणाली, माझ्या बापा, तू आपले तोंड यहोवाकडे उघडले आहे, तर तुझ्या तोंडातून निघाले त्याप्रमाणे तू माझे कर. कारण यहोवाने तुझे शत्रू अम्मोन्याचे संतान त्याचा तुझ्यासाठी प्रतिकार केला आहे. तुझ्यासाठी काय केला? प्रतिकार केला. म्हणजे अम्मोन्याचे लोकांना काय केलं? हरवलं, तुझ्याकडे दिलं, तुझ्या हातामध्ये दिलं, आणि तू काय झालास? विजयी झालास. बापाला म्हणत आहे, मुलगी बापाला म्हणत आहे, जसं तू म्हटलास ना परमेश्वराला, तसं तू मला कर, तसं तू माझं कर. म्हणजे होमार्पण म्हणजे काय प्रियांनो? जिवंत जाळणं. परमेश्वराला होमार्पण द्यायचे तर जिवंत उभं पेटवणं, उभ्या त्या होमार्पणामध्ये जसं परमेश्वराला अर्पण करत होते तसं करायचं. आपण वाचूया पुढं. मग आपण पाहतो की इफ्ताचं समर्पण आणि मुलीचं समर्पण, 2 महिन्याचा शोक. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की इफ्ताची मुलगी जी आहे ती काय म्हणते, ठीक आहे माझ्या बापा किंवा माझ्या काय म्हणतात पप्पा किंवा बापा, काहीतरी जे म्हणले असेल ती वडिलांना म्हटली, माझ्या बापा. आपण वाचूया 37 वचन वाचायचे आपल्याला. 37. आणि तिने आपल्या बापाला म्हटले. आणि तिने काय म्हटले? आपल्या बापाला म्हटले. पहिल्यांदा ती म्हटली की तू जसं यहोवाला तू बोललास तसं तू माझं कर. पण तिने एक म्हणजे एक शर्त ठेवली, एक छोटीशी तिने एक विनंती केली. ती विनंती काय आहे आपण ते पाहूया. 37 वचन काय सांगत आहे. आणि तिने आपल्या बापाला म्हटले, माझ्यासाठी ही गोष्ट होऊ दे, माझ्यासाठी ही गोष्ट होऊ दे. तर काय गोष्ट होऊ दे? माझ्यासाठी 2 महिने मला दे. काय दे? आपण वाचूया. होऊ दे, मला 2 महिन्याची रजा दे. 2 महिन्याची काय कर? मला रजा दे. आपल्या बापाला म्हणते प्रियानो ती, 2 महिन्याची रजा दे, म्हणजे मी आपल्या सोबतीनी बरोबर डोंगरावर जाऊन उतरून आपल्या कुमारपणाविषयी, कुमार म्हणजे कुवारी, जी म्हणजे जवान है ना, जी कुमारी होती है ना, कुमारपणाविषयी रडेन. काय करेन? रडेन.
म्हणजे मी जी कुवारी आहे ती काय करेन, मी माझ्या सोबतीने बरोबर डोंगरावर जाऊन उतरून आपल्या कुमारपणाविषयी रडेन. मी रडेन. 2 महिने मला द्या. 2 महिने काय करा, मला रजा द्या. 2 महिन्याची सुट्टी द्या. म्हणजे मी काय करीन, त्या डोंगरावर जाईन, माझ्या मैत्रिणींना घेईन आणि माझ्या मैत्रिणींना घेऊन जाईन त्या डोंगरावर आणि मी रडेन. माझ्या जवानपणामध्ये काय करीन, मी रडन. अशी म्हणते प्रियांनो. ती जवानपणामध्ये जी कुवारीपण आहे त्यामध्ये मी काय करीन, रडन माझ्या सोबतीनी बरोबर. 38 वचन काय सांगते की तेव्हा त्याने म्हटले जा. बापाने काय म्हटले, ठीक आहे 2 महिन्याची सुट्टी मागतेस ना, तर जा. त्याने तिला 2 महिने जाऊ दिले. त्याने तिला 2 महिने जाऊ दिले. 2 महिन्यासाठी तिला सुट्टी दिली आणि आपण पाहतो की 2 महिने जाऊ दिले आणि ती आपल्या सोबतीने बरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारपणाविषयी रडली. काय केली, कुमारपणाविषयी काय केली, तिने रडली. मग असे झाले की 2 महिने संपल्यावरती आपल्या बापाकडे माघारी आली. आपल्या बापाकडे माघारी आली प्रियांनो, है ना. आपल्या बापाकडे माघारी आली ती. मग जर आपण आजचा दौर जर पाहिला, आजचं जे जनरेशन जर पाहिलं, तर काय ती म्हणू शकली असती का, ठीक आहे मला 2 महिन्याची सुट्टी मिळाली ना, मी अशी पळन की परत येणार नाही. ते बाप जाणो आणि परमेश्वर जाणो. जो बाप जाणो आणि यहोवा जाणो, है ना. बापाने केलंय ना, बापाने नवस केला, मला काय करायचंय, आज असं म्हणू शकतात. आणि असं आहे आज. कोणी असं म्हणणार नाही की परमेश्वराला समर्पण, मी थोडी बापाने म्हटले बाप देऊ दे. आज असं म्हणतात, आज असे म्हणतील. आजचा द्वार असा आहे. आणि या ठिकाणी आपण वाचतोय की ती काय केली, आपल्या बापाकडे माघारी आली. नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. नवसाप्रमाणे तिचे केले. म्हणजे ती सोबतीने बरोबर राहिली. तिच्या सोबतीने, तिच्या मैत्रिणी होत्या प्रियांनो. डोंगरावर गेली, ती रडली. डोंगरावर राहून रडली. काय कारण, आपण पाहतो की जर सोबतीने, जर मैत्रिणी, आपण म्हणतो ना, आताच मी ते उदाहरण दिलं होतं, ढवळ्या पुढं पवळा बांधला तर वान नाही तर गुण लागतात. जर आपल्या मैत्रिणी वाईट याच्या विचाराच्या आहेत तर ते वाईटच आपल्या त्या सोबतीनेवर टाकतात. त्या म्हटल्या असत्या नाही का, कशाला जाती, कशाला तू करती, होम अर्पण करायचे आणि तू जिवंत तुला जाळणार आहे, मग काय गरज पडली, जल इथूनच जाऊ पळून. असं होऊ शकत होतं आणि असं केलं असतं, पण नाही. तिला पण वाटलं नाही का, आणि सोबतीने पण तिची साथ दिली. सोबतीने म्हणजे तिच्या मैत्रिणी, त्यांनी पण तिची साथ दिली का नाही, असा टाइम, असा वेळ, आणि ते पण परमेश्वरासाठी. परमेश्वराला जर समर्पण व्हायचंय, परमेश्वराला जर द्यायचंय, तर हा वेळ, हा टाइम पुन्हा कोण येणार. आणि हे जीवन जे आम्ही जगतोय प्रियांनो, आम्हाला जे हे एक काय म्हणतात ना, एका वेळेचं जीवन मिळालंय. एका वेळेचं म्हणजे आता जर आम्ही आहोत, जिवंत आहोत, आता आम्ही जन्म घेतलाय, आज आम्ही जगत आहोत, त्याच्यानंतर आम्ही मरणार आहे. याच्यानंतर पुन्हा जीवन नाही. ह्याच्यानंतर पुन्हा जीवन नाहीये. एकदाच मिळतं हे जीवन. मग ह्या जीवनामध्ये तिने विचार केला की जर मला परमेश्वराला समर्पण व्हायचे, जर मी जर जिवंत आहे आणि मला होमार्पण म्हणून मला जाळण्यात येईल, ते पण परमेश्वरासाठी, जर मला काहीतरी करायचे तर मी होऊ दे बिंदास, है ना. मला होऊ दे. जर मला मरायला, जर आज मला परमेश्वरासाठी मरायचे, तर आज मी मरणार आहे. माझं समर्पण परमेश्वराला जर मी आज काम येते, जर माझं आज काहीतरी परमेश्वर जर मागत आहे, तर मी बिंदास द्यायला तयार आहे. तिचं जीवन, आणि ते पण होमार्पण म्हणून. आणि काय केलं प्रियांनो, खरंच तिचं झालं. आणि तेच परमेश्वराला ते समर्पण, खरं समर्पण. आजचा माझा विषय तोच आहे की येफ्ताचं आणि त्याच्या मुलीचं खरं समर्पण. खरं समर्पण काय, खरं समर्पण काय, प्रेम आहे, काय अद्भुत आहे तो परमेश्वर. त्याच्यासाठी मरायला तयार.
प्रेज लॉर्ड. त्याच्यासाठी मरायला तयार, त्याच्यासाठी म्हणजे पूर्ण जीवन, काही गरज नाहीये. हे जीवनामध्ये काय आहे, एकदा आलो आणि एकदाच जायचंय, एकदा आलो आम्ही आणि एकदाच जायचंय. तर मग ह्या जीवनामध्ये जर आमच्याकडून काही काम नाही झालं, परमेश्वरासाठी जर आमच्यामधून जर काही काम नाही झालं, आमच्याकडून जर परमेश्वरासाठी काही आम्ही काम केलं नाही, तर काय उपयोग आहे? आम्ही काय देऊ शकतो परमेश्वराला? जर परमेश्वराची इच्छा आहे, जर परमेश्वराला खरंच समर्पण द्यायचंय, तर तिने बिंदास दिलं. तिने बिंदास उभा राहिली की 2 महिन्याच्या नंतर ती माघारी आली. 2 महिन्याच्या नंतर ती पुन्हा बापाकडे आली आणि जसं बापाला पाहिजे, जसं परमेश्वराला त्यांनी नवस केला होता, तसं तिचं केलं. प्रेज लॉर्ड. तसं तिचं केलं, तसं तिचं झालं आणि ती पण बिंदास तयार झाली. प्रेज लॉर्ड. काय अद्भुत आहे परमेश्वर, काय प्रेम आहे परमेश्वरावर. असं प्रेम कोण करतं? आज आम्ही करतो का? आम्हाला खायला भेटतं, प्यायला भेटतोय, श्वास भेटतोय, आम्ही बिंदास जगतो. त्यांनी हवा दिली. त्या दिवशीच माझ्या रात्रीचं जे व्हॉट्सअपला माझा ग्रुप चालतो, त्या ग्रुपवर मी हेच सांगत होते की परमेश्वराने आम्हाला श्वास दिला, परमेश्वराने आम्हाला जीवन दिलं, परमेश्वर आम्हाला जगवतोय. परमेश्वर आमच्यासाठी काय जे या पृथ्वीवर आम्ही पाहतो ते सगळं काही आम्हाला दिलेलं आहे. आम्ही हे फुकट वारी घेतोय, आम्ही हे फुकट वारी घेतोय, म्हणजे परमेश्वराला आम्ही धन्यवाद सुद्धा देत नाहीये. परमेश्वराला आज आम्ही धन्यवाद सुद्धा देत नाहीये. आम्हाला ती हवा फुकट आहे, पाणी फुकट आहे, त्यांनी दिलेला जो श्वास आहे आमच्यामध्ये तो फुकट घेतात आम्ही आणि आम्ही जगत आहोत आमच्या मस्तीमध्ये, आमच्या काय म्हणतात ना, आमच्या बिंदासमध्ये, ह्या जगामध्ये जे काय आहे तेच घेतो. पण परमेश्वर काय म्हणत आहे ते आम्ही लक्षात घेत नाही. त्या परमेश्वराला निर्माण करताना आम्ही कधी आठवण करीत नाही. त्या निर्माणकर्त्याने आमच्यासाठी काय केलंय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी पाठवलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी त्या काल्वरी क्रूसवर त्याला मरावं लागलं आमच्यासाठी. आम्ही फुकट घेतोय, श्वास फुकट घेतोय, हवा फुकट घेतोय. याच्यासाठी आम्ही पैसे मोजले नाही, याच्यासाठी आम्ही पैसे मोजले नाही प्रियानो. तरी ते सगळं काही फुकट घेऊन सुद्धा आम्ही त्याला धन्यवाद देत नाही. फक्त धन्यवाद देत नाही. तो परमेश्वर काय मागत आहे आज? आमचं जीवन कसं मागत आहे? तो म्हणतो तुमचं घाणेरडं अंधकरण ते मला द्या, है ना. घाणेरडी चिंदी आहे ना, तुमचं अंतकरण काय? घाणेरडी चिंदी. आणि परमेश्वर तेच मागत आहे, प्रभू येशू ख्रिस्त तेच मागत आहे. त्याच्या रक्ताने ते घाणेरडी जी चिंदी आहे आमचं हृदय, ते धुवून शुद्ध करण्यासाठी, ते धुवून शुद्ध करण्यासाठी. जसं तो धुवून शुद्ध करेन त्याच वेळेस तो राहीन, कारण की तो पवित्र आहे. प्रेज लॉर्ड. कारण की तो पवित्र आहे, तेव्हाच तो राहणार. या आपण पुढे वाचूया काय सांगते या ठिकाणी. कुमारपणाविषयी काय 38 ना नाही 39. मग असे झाले की 2 महिने संपल्यावर ती आपल्या बापाकडे माघारी आली. नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिने तर पुरुष जाणला नव्हता. तिने तर पुरुष जाणला नव्हता, म्हणजे पुरुष म्हणजे काय आहे ते तिला माहित नव्हतं. पुरुष काय आहे हे तिने जाणला नव्हता, है ना, जाणला नाही. आणि प्रतिवर्षी इस्रायलाच्या कन्यांनी वर्षाचे 4 दिवस इफ्ता गिलादी याच्या कन्येचे वर्णन करायला जावे अशी इस्रायलात रीत पडली होती. इस्रायलामध्ये रीत काय पडली होती? रीत की जसं इफ्ताची मुलगी जे डोंगरावर जात होती, डोंगरावर तिने ओरडून म्हणजे रडत होती. काय गपचूप जाऊन ती रडली का? तिच्या कुमारपणाविषयी गपचूप जाऊन रडली नाही प्रियानो. ती तर मोठ्याने रडत असत, मोठ्याने रडत होती. आणि जे इस्रायलाचे जे लोक होते त्या ठिकाणी ते त्यांना आवाज त्यांच्या कानामध्ये म्हणतात ना, ज्यावेळेस डोंगरावर जाऊन जर बोललं तर ह्या डोंगराचे त्या डोंगरावर काय होतो? आवाज आदळतो. आवाज काय होतो? एकमेकाला ऐकायला जातो, पुन्हा डबल आवाज येतो. आणि तसं इस्रायलाच्या कन्यांनी काय केलं? लोकांनी तो आवाज ऐकला आणि ती जशी त्या ठिकाणी रडली होती. तर वर्षाची आपण पुन्हा एकदा वाचूया 40 वचन काय सांगते. आणि प्रतिवर्षी आणि
प्रतिवर्षी इस्रायलाच्या कन्यांनी वर्षाचे 4 दिवस इफ्ता गिलादी याच्या कन्येचे वर्णन करायला जात जावे अशी इस्रायलात रीत पडली होती. इस्रायलामध्ये रीत पडली होती. म्हणजे जसे ती ओरडून ओरडून गेली तसे इस्रायलाचे जे लोक, पोरी, मुली, कन्या त्या ठिकाणी वर्षाचे 4 दिवस, वर्षामध्ये 4 दिवस तिच्या काय म्हणतात आठवणीमध्ये त्या सुद्धा जाऊन त्या ठिकाणी रडून येत असत, रडून येत असत है ना. अशी त्यांच्यामध्ये काय झाली होती, रीत पडली होती. इस्रायली वर्षाचे 4 दिवस डोंगरावर जात असायच्या. परमेश्वरासाठी काहीतरी करण्याचा मोका केवळ जीवनात एकच टाइम असतो, एकच वेळ असतो, एकच वेळ येतो आमच्या जीवनामध्ये. जसं मी आता सांगितलं, एकदाच जन्म घ्यायचाय आणि एकदाच मरायचंय. लोक म्हणतात पुन्हा जन्माला ह्यो आला त्यो आला, काही नाही येतंय, काही येत नाही, पुन्हा पुन्हा जन्म नाही. एकदाच जन्माला यायचंय आणि एकदाच मरायचंय. आणि त्या जर तेवढ्या टायमात, तेवढ्या पिरियड मध्ये जर आम्ही परमेश्वराला ओळखलं नाही, तेवढ्या पिरियड मध्ये जर आम्ही त्या परमेश्वराला जाणलं नाही, तर त्या परमेश्वराजवळ आम्ही गेलो नाही, जर आम्ही त्याची ओळख करून घेतली नाही प्रियांनो, तर काय होणार आहे, काय होणार आहे, काय आम्ही देतो परमेश्वराला, काय आम्ही देणार आहे परमेश्वराला. प्रेज लॉर्ड. काय आमच्या जीवनामध्ये आहे. असंच काय म्हणतात ना, ऐसे आये ना ऐसे गए, असेच आले ना असेच गेले, त्याचं काहीच नाही. प्रेज लॉर्ड. आपण पाहूया, एक वचन वाचूया. इब्री करस्पत्र याचा 1 अध्याय आणि 7 वचन. इब्री करस्पत्र याचा 1 अध्याय, इब्री करस्पत्र याचा 1 अध्याय आणि 7 वचन काय सांगते आपण ऐकूया. देवदूतांविषयी तर तो म्हणतो की तो आपले दूत वारे आणि आपले सेवक, आपले दूत वारे आणि आपले सेवक काय करतो, आपले सेवक अग्नीचा जाळ काय करतो, जाळ असे करतो, अग्नीचा जाळ असे करतो प्रियांनो. मग ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी काहीतरी करायला पाहिजे, पण आज आम्ही करत नाहीये, तर मग जाळ कसा करणार. परमेश्वर आम्हाला हिंदी बायबल मध्ये सांगतं, धधकती आग म्हणजे इतकी नाही का, काय एकदम पेटलेली आग असं तो त्याच्या सेवकाला बनवतो. परमेश्वर आपल्या सेवकाला असा बनवतो की जळती आहे ना, काय आपले सेवक अग्नीचा जाळ असे करतो, अग्नीचा जाळ असे करतो आपल्या सेवकांना तो. मग जर सेवकांना जर अग्नीचा जाळ करतोय आणि त्या जाळाने विझून आपल्या घरामध्ये बसायचंय, परमेश्वरासाठी काही करायचं नाहीये, तर शेवटल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही वरती जाऊ त्यावेळेस काय विचारणार आहे परमेश्वर. पुढं आहे माझ्याकडं, मी वाचणार आहे ते. प्रेज लॉर्ड. इथंच आहे, लगेच वाचते मी. काय आहे, स्वर्गात एकच गोष्ट जास्त विचारली जाणार की कोणी किती सेवा केली, कोणी किती सेवा केली, कोणी किती सेवा केली. कधी प्रियानो, ज्यावेळेस आम्ही वरती जाऊ, ज्यावेळेस ह्या भूतालावरती आमचं ह्या पृथ्वीवरून आमचं जेव्हा अस्तित्व संपणार आहे, ज्यावेळेस आम्ही मरणार आहे, या पृथ्वीवरून ज्यावेळेस आमचं काय म्हणतात खाना पाणी संपून जाणार आहे, त्या टायमाला आम्हाला हे जग सोडून जायचंय, त्या टायमाला आम्हाला हे जग सोडून जायचंय. ज्यावेळेस आम्ही हे जग सोडून जाऊ प्रियांनो, त्यावेळेस प्रत्येक ज्याने जन्म घेतलेला आहे त्या ठिकाणी तो न्यायसनासमोर उभं राहायचंय. प्रत्येकाला त्या पांढऱ्या सिंहासनाच्या समोर उभं राहायचंय आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण आपली आपली काय करणार आहे, मी एवढी सेवा केली, मी एवढं सेवा केली, मी परमेश्वराला एवढं काय केलं म्हणजे जे ते आपलं काय करणार आहे, त्या एकमेकांमध्ये बोलणार आहेत. काय जर आम्ही काहीच केलं नाही, मग ते एक याच्यासारखं होणार नाही का. मग ते 25 आणि आपण 25, 14 आणि 15 जे वचन आहे त्याप्रमाणे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. मत्तयाचा वाचूया आपण. मत्तयाचा 25 अध्याय 14 आणि 15 वचन काय सांगते. आपण त्या मनुष्याच्या दशेसारखं होणार आहे. मत्तय 25, 14 आणि 15.
प्रेज लॉर्ड. तशी दशा होणार आहे. कारण जसे दुसऱ्या देशाला हा जाणाऱ्या एका माणसाने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांना सोपून दिली. त्यांना काय केली? सोपून दिली. आपली मालमत्ता त्यांना सोपून दिली. तसे हे आहे. आणि त्याने एकाला 5,000 रुपये, एकाला 2,000 रुपये, आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे दिले. ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे दिले. आणि तो दुसऱ्या देशाला गेला. आणि तो दुसऱ्या देशाला गेला. मग ह्या मनुष्याची काय यांनी केलं होतं? त्या ज्या मालक होता, जो काय म्हणतात ना, त्याच्याकडे जे पैसे होते, त्यांनी जाता जाता, जे दुसऱ्या देशाला जायचं होतं, त्यांनी जाता जाता काय केलं? त्याच्या नोकरांमध्ये काय केलं? एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. काय म्हणते या ठिकाणी? मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. मत्तयाचा 25 अध्याय 14 आणि 15 वचन काय सांगते? कारण दुसऱ्या देशाला जाणाऱ्या एका माणसाने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांना सोपवून दिली. त्यांना काय केली? सोपवून दिली. तसे हे आहे. तसे हे आहे. काय आहे तसे हे? कारण की आपण पुढे वाचूया. 15 वचन काय सांगते? आणि त्याने एकाला 5,000 रुपये व एकाला 2,000 रुपये व आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे आणि तो शक्तीप्रमाणे दिले. आणि तो काय केला? दुसऱ्या देशाला गेला. असं ते आहे. कसं ते आहे? स्वर्गाचं राज्य तसं आहे. काय आहे तसं? कारण की ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे. आमच्यामध्ये म्हणत नाही, तो म्हटला नाही का, तू एकाला 5,000 दिले तर त्याला म्हटला नाही की तू मला हे 10 पटीने कर. नाही, ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे त्याने काय केलं? वाटून दिलं. आणि तसंच प्रभू येशू ख्रिस्त पण ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे आम्हाला द्यायला इच्छित आहे. आम्हाला देण्यासाठी तो तयार आहे. काय आम्ही तयार आहोत का? काय आम्ही त्याचं वचन, काय आम्ही त्याची सेवा करण्यासाठी तयार आहोत का? प्रेज द लॉर्ड. काय आम्ही त्याची सेवा करू शकतो का? काय? कारण की स्वर्गात ज्या वेळेस प्रत्येक जण उभा राहणारे त्याच्या पांढऱ्या सिंहासनाच्या समोर, त्याच्या पांढऱ्या राजसनाच्या समोर प्रत्येकाला हेच विचारलं जाईल की तू किती सेवा केली? आणि ज्याने सेवा केली, प्रेज द लॉर्ड, ज्याने सेवा केली त्यांना वतन देणार आहे. त्यांना वतन दिल्या जाणार आहे. पण ज्याने सेवाच केली नाही प्रियानो, तो आपल्याच धुंदकीमध्ये राहिला, तो आपल्याच मस्तीमध्ये जगला आणि आपल्याच मस्तीमध्ये जगून तो एकदा मरून गेल्याच्या नंतर काय होणार आहे? त्या ठिकाणी काय होणार आहे? नरक म्हटल्याला जो त्या ठिकाणी जो खड्डा आहे, नरक, बस त्याच ठिकाणी त्याला जागा आहे. काय मग नरक आमच्यासाठी बनलेला आहे का? मी हमेशा माझ्या वचनामध्ये, माझ्या संदेशामध्ये हेच म्हणत आहे, जर आज आम्ही जिवंत आहोत तर काहीतरी करायला पाहिजे. जर आज आमचं जीवन, जर आम्हाला त्या परमेश्वराने फुकट दिलेलं आहे, जर आमचा श्वास आम्ही रोज उठून जर फुकट घेतोय, तर आम्हाला त्या परमेश्वराला धन्यवाद देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्याची सेवा करणं गरजेचं आहे. आम्हाला त्याच्या सेवेमध्ये घडून जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. घडून गेलं पाहिजे, घडून गेलं पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे तो देतो. तो म्हणत नाही एवढंच कर, नाही, तो म्हणतो ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे वाटून दिलंय. मग ज्याची त्याची शक्तीप्रमाणे केलं पाहिजे ना, करायला पाहिजे ना. पण जर आम्ही काहीच करणार नाही, जर आम्ही आमच्याच नादामध्ये, जर आम्ही आमच्या संसारामध्ये, जर आम्हाला टाइमच भेटत नाही, आम्ही जर असं सांगतो तर आम्ही बहाणे मारतो. ठीक आहे ना, आम्ही करतो, आम्हाला केलं पाहिजे, संसार आम्हाला पाहिजे, आम्हाला संसारामध्ये जगायचंय तर काम केले पाहिजे, काम गरजेचं आहे, पोट भरायचंय, भरणं गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये परमेश्वराची सेवा कधी करायची? परमेश्वराची सेवा कधी करणार है ना? परमेश्वराच्या सेवेसाठी कधी वेळ काढणार? कधी वेळ काढायचा आहे? आणि जर वेळच काढला नाही तर शेवट कुठे आहे आपला?
म्हणून आम्हाला जे आम्ही शरीरामध्ये आहोत त्याच टायमाला आम्हाला वेळ काढून परमेश्वरासंगती सेवा करायची, परमेश्वराची सेवा करायची. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला, तेच आहे मत्तईचं काय आहे, आकाशाचे राज्य. आकाशाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. आकाशाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा माणसाला सापडली आणि तेव्हा त्याने ती लपवून ठेवलेली मग त्याच्या आनंदामुळे तो जाऊन आपले जे काही आहे ते सर्व विकून टाकतो आणि ते शेत तो विकत घेतो. असं ते राज्य आहे. ते शेत विकत घेतो. म्हणजे प्रियानो, आपलं सांगायचं वचनाचं तात्पर्य हे आहे की ते शेत विकत घेतो. म्हणजे त्याला काय सापडले? आज जर आम्हाला वचन सापडलं, आज जर आम्ही त्या वचनामध्ये, आज जर आम्ही त्या परमेश्वराच्या प्रेमामध्ये जर घडून गेलो, तर प्रियानो त्या ठेवीसारखे आहे. काय ठेव आहे ती? काय? आकाशाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. शेतामध्ये धन लपवलेल्या ठेवीसारखे आहे. शेतामध्ये धन लपवलेल्या ठेवीसारखं आहे. आणि तो काय करतो? आपलं जे काही आहे तो विकून टाकतो आणि ते शेत विकत घेतो. ते शेत म्हणजे काय प्रियानो? आम्हाला जे भेटलेलं, जे वचनाचं जे रहस्य आहे ते काय करतोय? आम्हाला ती ठेव म्हणजे ते हिरे जवाहरात मोती ह्याच्यापेक्षा वचन अधिक मोलाचं आहे प्रियानो. वचन अधिक मोलाचं आहे प्रियानो. त्याने ते शेत काय केलं? विकत घेतलं. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला, कोरिन्थीकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 15 वचन. आपण घेऊया लवकर आणखी 2. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 15 वचन आहे. पहा, तिसऱ्यांदा मी तुम्हाकडे येण्यास तयार आहे, पण मी तुम्हाला भार होणार नाही, कारण मी तुमचे द्रव्य मिळायला पाहत नाही, तर तुम्हाला मिळवायला पाहत आहे. कारण लेकरांनी आईबापांसाठी नव्हे, तर आईबापांनी लेकरांसाठी साठवले पाहिजे. काय सांगते या ठिकाणी? आपण पाहतो की पौलाचं पत्र आहे हे, कोरिन्थीकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 15 वचन. 12 अध्याय 15 वचन. 15 वचन काय सांगते? आणि तुमच्या जीवासाठी मी फार आनंदाने खर्च करीन. काय वाचलं तू? बरोबर वाचलं नाही? दुसरं कोरिन्थीकरास पत्र. आणि तुमच्या जीवासाठी मी फार आनंदाने खर्च करेन आणि स्वतः सर्वस्वी खर्चीन पडेन. मी जरी तुम्हावर फार अधिक प्रीती करतो, तरी माझ्यावर कमी प्रीती करण्यास येते काय? बस, प्रेज लॉर्ड. तर काय आहे 15 वचन? दुसरे कोरिन्थीकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 15 वचन काय आहे? आणि तुमच्या जीवासाठी मी फार आनंदाने खर्च करेन. पाऊल या ठिकाणी म्हणतो, आणि तुमच्या जीवासाठी मी फार आनंदाने खर्च करेन. आनंदाने, है ना? आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. म्हणजे मला जर परमेश्वराची सेवा करायची आहे, तर माझ्याकडे जर काही आहे, म्हणजे जर पैसा पाणी आहे, तर ते मी काय करीन? आनंदाने खर्चीन. जर परमेश्वराचं काम करायचंय, तर जे माझ्याकडे आहे ना ते मी आनंदाने खर्चीन. आणि काय दुसरं वळ काय म्हणते? स्वतः सर्वस्वी काय करीन? खर्ची पडेन. म्हणजे मी स्वतःला खर्च करीन. माझ्याकडे जर काही पैसा आहे तर तो मी आनंदाने खर्चीनच, पण मी स्वतः सर्वस्वी काय करीन? स्वतःला खर्चीन. स्वतः खर्ची होईल, खर्ची पडेन. मी जरी तुम्हावर फार अधिक प्रीती करतो, तर माझ्यावर कमी प्रीती करण्यात येते काय? पाऊल असं म्हणतो, माझ्यावर कमी प्रीती करण्यात येते काय? म्हणून तो म्हणतो की मी माझ्याकडे जर काही आहे ते तर मी खर्ची करीनच, पण मी स्वतः
खर्ची पडेन स्वतः. म्हणजे मला दुःख होतंय, मला त्रास होतोय, मी ते खर्ची पडेन. म्हणजे मला जर त्रास होतोय चालेल, मला जर दुःख होतंय चालेल, तरी पण मी काय करेन, परमेश्वराची सेवा सोडणार नाही. मला त्रास येतोय चालेल, मी संकटात आहे चालेल. आणि त्याचं वचन सांगतात, तो पौलाचं पुस्तक वाचा तुम्ही, त्याचं वचन सांगतात की मी थंडीमध्ये होतो, मी उघडा होतो, मी भुकेला होतो, तरी पण मी परमेश्वराची सेवा केली. हे ती खर्ची, स्वतः खर्ची पडेल, है ना. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला, लूकेचा 14 अध्याय 26 वचन. लूक 14:26. हा झालं. आपण अजून एक वचन घेऊया आणि मग. जर कोणी माझ्याकडे येतो हा आणि आपला बाप व आई हा व बायको व मुले बाळे हा व भाऊ व बहीण यांच्या आणखी आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. काय आहे, आपण म्हणतो ना, माझं हे माझे भाऊ आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझा भाव आहे, हे आहे ते, दुनियादारी सांगतो आपण, है ना. आणि परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, लूक याचा 14 अध्याय 26 वचन काय सांगत आहे, जर कोणी माझ्याकडे येतो, जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपला बाप व आई व बायको व मुले बाळे व भाऊ व बहीण यांच्या आणखी आपल्या जीवासही, म्हणजे आई वडील भाऊ बहीण यांच्या आणि आपल्या जीवासही, आपल्या जीवासही द्वेष करीत नाही, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. आपल्या जीवाचा पण द्वेष करायचा आहे. म्हणजे मला स्वतःच नाही का काळजी करायची नाही का, माझं असं होईल, माझं तसं होईल, इकडे गेलं तर मला तसं होईल, है ना. माझा जीवाचा देखील मला काय करायचंय, द्वेष करायचाय, है ना. द्वेष करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रियानो, काय अद्भुत आहे तो परमेश्वर, काय प्रेम केलं इफ्तानी आणि त्याच्या मुलीने परमेश्वरावर, आणि परमेश्वर पण काय प्रेम करतोय आमच्यावर. काय अद्भुत आहे तो परमेश्वर, है ना. अद्भुत आहे तो. त्याच्यासाठी सर्वस्व खर्चा, त्याच्यासाठी खरोखर पुढे या, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने पुढे या आणि परमेश्वरासाठी काहीतरी करून बघावं. बघा परमेश्वर किती अद्भुत आहे. बघा परमेश्वर म्हणजे ह्या जगामध्ये जे गुरफडलेलो आहो ना आम्ही, ह्या जगातून एकदा बाहेर पडा आणि परमेश्वराकडे या. आणि परमेश्वर आम्हाला काय आनंद देतो, ती मनामध्ये जी शांती, ज्या मनामध्ये कधी शांती नाहीये, ज्या कोणाला जर अशांती असती आमच्या मनामध्ये, चल बिचल असतं, त्या मनामध्ये कितीतरी शांती देणारा परमेश्वर तो आहे. कारण की त्याचं नावच आहे की शांतीचा राजकुमार, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो शांतीचा राजकुमार, जो शांती देऊ इच्छितो, त्याच्याकडे आम्ही येत नाहीये. आणि जे अशांती आहे, जे संसारामध्ये अशांती पसरलेली आहे, ते आम्ही घेतो. अशांती जीवनामध्ये, किती कटकटी जीवनामध्ये, काहीतरी संकट भरपूर येत राहतात आणि आम्ही त्याच्याच मागे पळतो आणि आम्ही तेच बघत बसतो आणि तेच विचार करत बसतो. पण जर आम्ही परमेश्वराकडे आलो तर विशेष म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जी अशांती आहे, परमेश्वर ते पहिलं आम्हाला शांती देतो. कारण की शांती देणारा तो एकमेव देव आहे, शांती देणारा तो फक्त येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे या म्हणजे तुम्हाला शांती मिळेल, है ना. त्याचं वचन सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. त्याचं वचन सांगतं. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचं आपल्याला, हे शेवटचं आहे आणि मग नंतर आपण समाप्त करूया. रोमकरसपत्र 14 अध्याय 8 वचन पटकन घेऊया. रोमकरसपत्र 14 अध्याय 8 वचन. 14. प्रेज लॉर्ड. कारण आपण जगतो तर प्रभू करिता जगतो आणि आपण मरतो तर प्रभू करिता मरतो. म्हणून आपण जगू किंवा मरू तर आपण प्रभूचे आहोत. क्या बात है ना. काय सुंदर वचन आहे, काय वचन आहे, अद्भुत आहे, है ना. काय वचन, रोमकरसपत्र 14 अध्याय 8 वचन. रोमकरसपत्र 14 अध्याय
आणि 8 वचन काय सांगते, कारण आपण जगतो तर प्रभू करता आणि जगतो तर प्रभू करता जगतो आणि आपण मरतो तर प्रभू करता मरतो. आपण जगतो तर प्रभू करता जगतो आणि आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगू किंवा मरू आपण प्रभूचे आहोत. आम्ही जगू किंवा मरू आम्ही कोणाचे आहोत? प्रभूचे आहोत. प्रभू करता आहोत. प्रेज लॉर्ड. प्रभूचे आहोत. आम्ही प्रभूचे आहोत. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. जर आम्ही परमेश्वराचे लोक आहोत तर आम्हाला काय केलं पाहिजे? जशी तुझी इच्छा, जसा तुला पाहिजे तसं तू आमचं कर, है ना. जसं इफ्ताच्या मुलीने म्हटलं, तू यहोवाकडे तोंड दिलंस ना, जे तू म्हटलास, जे तू बोललास तसं तू माझं कर. काय अद्भुत समर्पण आहे, काय अद्भुत समर्पण आहे. काय आज असं समर्पण आहे का? आणि तेच समर्पण परमेश्वराची इच्छा आहे, तसं समर्पण आम्हाला पाहिजे. आम्ही काय सांगते या ठिकाणी, आता मी वचन वाचलं, तो त्याच्या सेवकाला काय बनवतो है ना, अग्नीचा जाळ बनवतो, अग्नीचा जाळ. आणि प्रियानो, आज कित्येक ठिकाणी सुवार्ता खरा प्रचार नाहीये हो. आज लोक नाश होतात, आज लोक नाश होतात. त्यांना खऱ्या प्रचाराची गरज आहे आणि त्या लोकांसाठी काय आहे, हे मसी मंथन बैठक उपलब्ध आहे. मसी मंथन बैठक उपलब्ध आहे. तुम्ही या, जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही जर काम करायचे तर तुम्ही नक्कीच, तुमचं स्वागत आहे परमेश्वरामध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही नक्की या, जोडा. मसी मंथन बैठक ही खरी शिक्षक घेऊन जाते. काय अद्भुत ते परमेश्वर आहे, काय अद्भुत तो चमत्कार आहे. तो आम्हाला शांती देऊ इच्छितो, तो आम्हाला शांती देऊ इच्छितो. आणि आम्ही कुठं पळतोय? अशांतीच्या मागे. तर तिकडे पळू नका, परमेश्वराकडे या, परमेश्वराच्या जवळ बसा, परमेश्वराकडे पश्चातापी अंतकरण घेऊन या, परमेश्वराकडे पश्चातापी अंतकरण घेऊन या. प्रियांनो, म्हणजे तो तुम्हाला शांती देईल, म्हणजे तो तुम्हाला शांती देईल. प्रेज लॉर्ड. काय अद्भुत आहे परमेश्वर. आणि काय खरं समर्पण, इफ्ता आणि त्याच्या मुलीचं समर्पण, काय अद्भुत आहे ते, काय सुंदर आहे ते समर्पण. आणि त्यांनी विचार केला ना, की आमचं जीवनाचं काय, आम्ही जर परमेश्वरासाठी जर आमचं जीवन जातंय तर प्रेज लॉर्ड. जर परमेश्वरासाठी जर आम्हाला द्यायचंय आमचं जीवन तर प्रेज लॉर्ड. म्हणजे आल्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी करतोय परमेश्वरासाठी, हे त्यांची इच्छा होती. काय अद्भुत आहे हे प्रेम. काय आज असं आम्ही प्रेम करतोय का? आज आम्हाला असं प्रेम केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला असं प्रेम, अशी प्रीती केली पाहिजे आणि आम्हाला त्या परमेश्वराजवळ बसलं पाहिजे. आमचं तुटलेलं हृदय त्या परमेश्वराला दिसलं पाहिजे आणि मग आम्हाला त्या सेवेसाठी किंवा आम्हाला खर्च होण्यासाठी परमेश्वराने बोलवलंय तर आम्हाला यायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आता आपण या ठिकाणी माझा संदेश मी समाप्त करत आहे आणि पुढच्या संडेला आपण पुन्हा नक्कीच भेटूया एक चांगल्या टॉपिक मध्ये, एक चांगला टॉपिक घेऊन. आणि परमेश्वर करो तुम्हाला आशीर्वादित करो आणि हे वचन, जेवढे वचन वाचले ते समजण्यासाठी कृपा पुरव. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. परमेश्वरा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. प्रार्थना करते माझ्या देवा, हा व्हिडिओ जे कोणी पाहीन आणि जे कोणी इथून पुढे ऐकेन प्रभू राजा, त्या प्रत्येकाचं हृदय तुटल्या जाऊ दे माझ्या देवा. खऱ्या अर्थाने माझ्या देवा त्यांच्यामध्ये तू कार्य कर आणि सत्यवचन त्यांना समजू दे माझ्या देवा. चुकीच्या आणि गडबडीच्या शिक्षणामध्ये जाऊन देऊ नको माझ्या देवा. तर बाप्पा तुझ्या खऱ्या वचनामध्ये त्यांना आण. होय बाप्पा, खरी शिक्षामध्ये आण आणि हो दे बाप्पा तुझी कृपा, तुझी दया त्यांच्यावर होऊ दे. वचन समजण्यासाठी कृपा पुरव माझ्या प्रभू राजा. तुला धन्यवाद देते. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू राजा फक्त तुझं वचन सत्य त्यांनी बाप्पा ह्या जगामध्ये पसरल्या जाऊ दे माझ्या देवा. प्रार्थना करते प्रभू राजा, मसी मंथन बैठक जे खरी शिक्षा घेऊन जाते बाप्पा, त्या प्रत्येकावर बाप्पा तुझी खरी शिक्षा येऊ दे आणि होऊ दे माझ्या देवा. तुझीच स्तुती आणि गौरव होऊ दे बाप्पा. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकली, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणता स्वर्गीय पित्या, आमेन.